पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादींची आता युती आपापल्या चिन्हावर लढणार। TV9 मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब। महाराष्ट्राच्या विकासासाठी दोन्ही परिवार एकत्र येत आहेत, अजितदादांची घोषणा। मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक। सर्व मुख्य नेते उपस्थित। जागा वाटपासंदर्भात चर्चा। लवकरच उमेदवारी जाहीर केली जाणार। मुंबईमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। राष्ट्रवादीकडून 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीसोबत युतीसाठी भाजपचा नकार असल्यानं एकला चलो रेचा नारा। मलिक कुटुंबातून यंदा 3 जण निवडणुकीच्या रिंगणात। नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, कसून बुशरा नदीम मलिक तर बहीण डॉक्टर सईदा खान निवडणूक लढवणार। मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि भाजपच्या जागा वाटपावर आज शिक्कामोर्तब। 207 जागांचा तिढा सुटला। उर्वरित 20 जागांवर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत अंतिम चर्चा होणार। इतके वर्ष लढाई मुंबई कुणी हिसकावू शकलेलं नाही। रक्त सांडून मिळवलेली मुंबई 2 गुजराती गिळायला निघाल्यात, उद्धव ठाकरेंची टीका। मुंबई तोडू देणार नाही, 25 वर्षांपासून ठाकरेंचं हेच वाक्य। मात्र मुंबईसाठी रस्त्यावर उतरू हीच शिंदेंची भूमिका। उदय सामंतांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। मुंबई पालिकेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे बंधूंसोबत युती। 52 जागांची मागणी असताना 10 ते 12 जागाच देण्याची ठाकरे बंधूंची तयारी, ही सूत्रांची माहिती। कोणत्याही क्षणी उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता। जितेंद्र आव्हाडांचे समर्थक नितीन देशमुख मुंबईमधील दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षप्रवेश करण्याची शक्यता। पवारांच्या एनसीपीकडून तिकीट न मिळाल्यानं देशमुख नाराज। पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची बैठक संपन्न। शरद पवारांची राष्ट्रवादी चर्चेसाठी न आल्याची तक्रार। अनेक नेत्यांचे फोनही नॉट रिचेबल असा आरोप। कुणाचीही वाट पाहू नका, पुढे जा, राऊतांच्या सूचना। निवडून न येणाऱ्या जागा भाजप शिंदेंच्या शिवसेनेला देतं। लाचार होऊन निवडणूक लढवणार नाही, रवींद्र धंगेकरांची नाराजी समोर। पुण्यात 23 आणि 24 प्रभागात अपक्ष लढण्याचा निर्णय। रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर पुण्यात अपक्ष निवडणूक लढवणार। प्रभाग क्रमांक 24 भाजपकडे राहणार, त्यामुळे प्रणव धंगेकर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात। रवींद्र धंगेकरांवर अन्याय होणार नाही, कुणी कोंडी करत असेल तर त्यावर आमच्याकडे उपाय। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। बारामतीत गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचं झालं उद्घाटन। कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये चर्चा। पवारांच्या निवासस्थानी गौतम अदानी आणि पवार कुटुंबाचं स्नेहभोजन। राष्ट्रवादी फोडण्यामागे गौतम अदानींच्या भावाचा हात। रोहित पवारांना याबाबत विचारा, संजय राऊतांचा दावा। रोहित पवार, अजित पवार, गौतम अदानींच्या एकत्र प्रवासावर राऊतांची टीका। मुंबईमध्ये वंचित काँग्रेसची आघाडी। वंचित 62 जागांवर लढणार। पत्रकार परिषदेतून आघाडीची घोषणा। वंचित काँग्रेसच्या युतीचा महापौर मुंबईमध्ये असेल, वडेट्टीवारांकडूनही विश्वास व्यक्त।